मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या गावांना धमकी दिली आहे। भाजपमध्ये या नाही तर निधी मिळणार नाही। एप्रिल महिन्यामध्ये मी यादीच घेऊन बसणार आहे असा इशाराच नितेश राणे यांनी दिलाय। तर देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे राज्याच्या गावागावात आता भाजपच वाढणार असल्याचा दावा देखील राणेंनी केलेला आहे। जे काही निधी वाटपाचा विषय आहे शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे। शेवटचा स्टॉप आहे मला आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे चूक झाली। तेव्हा महेशला फोन केला असता तर बरं झालं, उगाच राहिले होते, काहीच नाही यांच्याकडे, खाली उभा नाही। म्हणून आत्ताच एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना, कारण की मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची, आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही। भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे फडणवीस साहेब आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते हे आदरणीय पंतप्रधान आहेत, हे कोणीही विसरू नये, कोणीही विसरू नये। राज्याचा प्रमुख अगर भारतीय जनता पक्षाचे असतील, देशाचे प्रमुख अगर भारतीय जनता पक्षाचे असतील, तर मग या देशामध्ये किंवा राज्यामध्ये गावागावामध्ये भारतीय जनता पक्षच वाढणार, अजून दुसरा कुठलाच विषय नाही, कुठलाच विषय नाही। आणि ते कृतीतून आम्ही दाखवू। आता लोकांना वाटेल नाही हा बोलायला काय, नंतर दबाव टाकणाऱ्यापैकी मला घेणाऱ्यापैकी मी वाटतो का? आतापर्यंत आपला स्वभाव तुम्हाला माहिती आहे, आपण दबाव टाकतो तरी घेत नाही, आपल्याला पिंडत नाही आपलं। आज आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना काम करताना बघतोय, जनतेची सेवा करण्यासाठी 24 तास मेहनत करतायत। आज आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडे बघा, दिवस रात्र आमच्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या मार्गावर घेऊन चालले आहेत। हा उद्या जो काय होणारा जो निर्णय आहे ना, घरकुलचा तो ऐतिहासिक निर्णय आहे, कदाचित लोकांना कळलं नसेल। वर्षानुवर्ष आपली जी यादीची जी काय मागणी होती ना, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने 1 मिनिटात त्याला होकार दिले आणि अठ्ठावीसच्या लाभार्थ्यांना उद्या ते लाभ भेटणार एवढं मोठं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। म्हणून सगळे लाभ जेव्हा भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून भेटत आहे, तो दुसऱ्याकडे जाण्याची आपल्याला विषयच नाही। दरम्यान या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचे असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत, ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे। परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ऍक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।